कोकणात आभाळ फाटलं, तुफान पाऊस, जगबुडी, कुंडलिका, वशिष्ठ नदीला पूर, धोक्याची पातळी ओलांडली. रत्नागिरीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. रविवारच्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. काल रात्रीपासून रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पाणी पातळी ओलांडली असून पुराचं पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये शिरायला सुरुवात झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही तासांमध्ये चिपळूण आणि खेडमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला काल मुसळधार पावसानं झोडपून काढले. आजही जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाची काहीशी संमिश्र स्थिती पाहायला मिळते. उत्तर रत्नागिरीत पावसाने विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळतंय. खेड, चिपळूण, गुहागर, दापोली, मंडणगडमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे, तर दक्षिण रत्नागिरीत मात्र पावसाचा जोर आज पुन्हा एकदा वाढलेला आहे. सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर येऊन नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड दापोली मार्गावर असणाऱ्या नारंगी नदीला देखील पूर आल्यामुळे खेड दापोली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सध्या जगबुडी नदी 9 मीटर पातळीच्या खालून वाहत असली तरी पावसाला जोर असल्याने खेड शहरावर पुराची टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशासन या सर्व परिस्थितीवरील लक्ष ठेवून असून नागरिकांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रत्नागिरी.